पैसा पाणी दिवाळीमध्ये दोन प्रकारच्या स्टॉक्सचा व्हिडिओ बनवतात. एक तर दिवाळी स्पेशल स्टॉक असतात आणि दुसरा म्हणजे सेक्टर स्पेसिफिक 3 स्टॉक्सचा व्हिडिओ असतो. यावर्षी दिवाळी पिकचा व्हिडिओ आता तुम्ही पाहिलाच असेल. नसेल पाहिला तर लिंक तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. गेल्या वर्षी आपण डिफेन्स सेक्टरचे स्टॉक तुम्हाला सांगितले होते. डिफेन्स सेक्टर येत्या वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स देईल असं आपण त्यावेळी सांगितलं होतं. त्याचबरोबर HAL, BDL आणि BEL हे 3 स्टॉक सुद्धा चांगला परतावा देतील असं सुचवलं होतं. या तिन्ही स्टॉकनं एका वर्षामध्ये 50% अधिक परतावा दिलेला आहे. त्याचप्रमाणे यावर्षी आपण दिवाळी निमित्त एक सेक्टर तुम्हाला सुचवणार आहोत जो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगला परतावा देऊ शकतो. आपण यावेळी PSE इंडेक्स मधील काही स्टॉक्स पाहणार आहोत. PSE म्हणजे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी फक्त एक काम करा, आपल्या पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. PSE इंडेक्स सध्या तिच्या ऑल टाइम हायला आहे. जर इंडेक्स नवीन हाय बनवत राहिली तर या सेक्टरमध्ये खूप चांगली रॅली बघायला मिळू शकते. परंतु जर ही इंडेक्स इथेच साइडवेज गेली तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगली अपमूव बघायला मिळू शकते. PSE इंडेक्स मधला सगळ्यात जास्त वेटेज असलेला स्टॉक म्हणजे आपला पहिला स्टॉक असणार आहे, तो म्हणजे NTPC. आता ही कंपनी नक्की काय करते, कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. NTPC ही भारतातली सगळ्यात मोठी पॉवर युटिलिटी कंपनी आहे. ही भारत सरकारच्या 10 महारत्न कंपन्यांपैकी एक आहे. महारत्न कंपनी म्हणजे काय, तर कंपनी महारत्न होण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. पहिला म्हणजे कंपनी भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक असली पाहिजे. दुसरा क्रायटेरिया म्हणजे कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असली पाहिजे. गेल्या 3 वर्षांमध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 5000 कोटींपेक्षा जास्त असला पाहिजे. गेल्या 3 वर्षांमध्ये कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर जो आहे तो 25000 कोटींपेक्षा जास्त असला पाहिजे आणि गेल्या 3 वर्षांमध्ये कंपनीची अॅन्युअल नेटवर्थ 15000 कोटींपेक्षा जास्त असली पाहिजे. NTPC कंपनीची इन्स्टॉल्ड कपॅसिटी 71594 मेगावॉट एवढी प्रचंड आहे. आर्थिक वर्ष 2023च्या एकट्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने 630 मेगावॉट कमर्शियल कपॅसिटी असलेले प्लांट कमिशनिंग केलेले आहेत. कंपनीने पारंपरिक थर्मल, हायड्रो, न्यूक्लिअर पॉवर जनरेशन बरोबरच आता अपारंपरिक स्त्रोत म्हणजे रिन्युएबल पॉवर जनरेशन मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या 10 वर्षात रिन्युएबल एनर्जी कपॅसिटी 60 गिगावॉट पर्यंत नेण्याचा कंपनीचा विचार आहे. भारत देशाचे 2070 पर्यंत नेट झिरो एनर्जी टार्गेट साध्य करण्यासाठी कंपनी न्यूक्लिअर पॉवर जनरेशन कपॅसिटी सुद्धा वाढवणार आहे. त्यासाठी कंपनी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बरोबर टायअप करण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या चांगल्या कामगिरीसाठी गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं विविध पुरस्कारांनी कंपनीचा गौरव करण्यात आलेला आहे. निफ्टी PSE इंडेक्स मध्ये NTPC ला सगळ्यात जास्त म्हणजे 15.14% एवढं वेटेज आहे. कंपनीचे मागल्या काही वर्षातले बॅलन्स शीट जर आपण पाहिलं तर कंपनीचा सेल हा 2011 साली 56,860 कोटी होता. तो यावर्षी 1,76,207 कोटी झालेला आहे. पण जर सेल्सची ग्रोथ पाहिली तर ती मात्र कमी आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये सेल्स ग्रोथ 10.1% एवढीच आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा वाढत आहे, पण कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मात्र मागच्या काही वर्षांमध्ये कमी होताना दिसते. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जो 2021 साली 31% होता ते 2022 साली 30%, 2023 साली 27% कमी झालेला आहे. यावर्षी ते 28% एवढे होऊ शकते. कंपनीच्या प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि नेट प्रॉफिट मध्ये ग्रोथ होत आहे. कंपनीचा नेट प्रॉफिट कोविडच्या आधी 14,000 कोटी होता जो आता 19,359 कोटींपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. कंपनीच्या EPS मध्ये सुद्धा कमालीची वाढ झालेली आहे. EPS 2019 ला 13.88, 2020 ला 11.72, 21 ला 15.09, 22 ला 17.20 आणि 23 ला 17.76 होता. तो यावर्षी 19.73 पर्यंत जाऊ शकतो. कंपनी सातत्याने डिव्हिडंड देत आलेली आहे. डिव्हिडंड यील्ड 3.09% एवढा आहे. कंपनीमध्ये 51.1% स्टेक हा प्रमोटर्सचा आहे जो 2021 पासून जवळपास सारखाच आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सने मात्र 2022 साली स्टेक वाढवला आहे. 14.74 वरनं तो 16.69% एवढा केलेला आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स मात्र आपला स्टेक कमी करत आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने LIC ने आपला स्टेक कमी केलेला आहे. कंपनीमध्ये पब्लिकचा स्टेक जो मार्च 2023 ला कमी झाला होता तो आता सप्टेंबर 2023 ला पुन्हा थोडा वाढलेला आहे. ही गोष्ट नक्कीच काळजी करण्यासारखी आहे. हे तर झालं कंपनीच्या फंडामेंटल बद्दल. कंपनीचा चार्ट टेक्निकली सुद्धा खूप स्ट्रॉंग दिसतोय. कंपनीच्या चार्ट बद्दल जर बोलायचं झालं तर स्टॉकने गेल्या काही महिन्यांमध्ये 30% परतावा दिलेला आहे. आता स्टॉक त्याच्या ऑल टाइम हाय जवळ ट्रेड करतो आहे. स्टॉकने जर 250 ची लेवल आहे ती तोडली तर तुम्ही यामध्ये गुंतवणुकीचा विचार नक्की करू शकता. स्टॉकला 210 रुपयांचा चांगला सपोर्ट आहे. याच सेक्टर मधला दुसरा स्टॉक आहे ONGC. हा स्टॉक सुद्धा चांगला आहे. या स्टॉकची 5.92% एवढी डिव्हिडंड यील्ड आहे. कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि नेट प्रॉफिट 2023च्या मार्च महिन्यामध्ये कमी झाला होता. तो या वर्षी सुद्धा परत वाढताना दिसतो आहे. त्याबरोबरच EPS म्हणजे अर्निंग पर शेअर सुद्धा वाढत आहे. स्टॉकचा रिटर्न ऑन इक्विटी मात्र कमी आहे. त्याबरोबरच स्टॉकने मागच्या 10 वर्षांचा विचार केला तर काहीच परतावा दिलेला नाही. 10
वर्षांपूर्वी होता त्याच ठिकाणी आता स्टॉक आलेला आहे, परंतु मागील 3 वर्षांमध्ये स्टॉक चांगली रॅली देतो आहे. पीएससी इंडेक्सच्या ब्रेकआउटचा फायदा नक्कीच या स्टॉकला होऊ शकतो. कंपनीचा पीएससी इंडेक्समध्ये 9.81% एवढं वेटेज आहे. प्रमोटर्सकडे कंपनीचे 58.89% स्टेक्स आहेत. त्याबरोबरच फॉरेन इन्व्हेस्टर्सकडे 8.38% स्टेक आहे, जो त्यांनी यावर्षी वाढवलेला आहे. त्याबरोबरच डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा यामध्ये स्टेक वाढवलेला आहे. कंपनीच्या चार्ट बद्दल जर बोलायचं झालं तर स्टॉकने 180 ची महत्त्वाची जी लेवल होती ती आता तोडलेली आहे. स्टॉकला 175 चा चांगला सपोर्ट आहे, 211 चा रेजिस्टन्स आहे. स्टॉकने जर ही लेवल जरी तोडली तर 235 पर्यंत स्टॉक नक्की जाऊ शकतो. आपण 2 वर्षांपूर्वी पीएसयू बँक हे सेक्टर दिले होतं, त्या सेक्टरने सुद्धा जवळपास 3 पट परतावा दिलेला आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या सेक्टरवर पैसे इन्व्हेस्ट करायचा विचार करत असता तेव्हा तुम्ही त्या सेक्टर मधले बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक सिलेक्ट केले तरच तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो. पीएससी सेक्टरमध्ये पॉवर ग्रीड, आयओसी, कोल इंडिया हे स्टॉक सुद्धा चांगला परतावा देऊ शकतील. पीएफसी किंवा आरईसी कडे तुम्ही जाऊ नका, कारण त्यांनी याआधीच खूप मोठी तुम्हाला रॅली ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही मागच्या वर्षी आम्ही दिलेल्या डिफेन्स सेक्टर मधला कोणता स्टॉक तुम्ही घेतला होता आणि त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळाला आहे का, तर ते आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन एक लाईक करा. पैसा पाणीवर वेगवेगळ्या स्टॉक बद्दल अनालिसिस करणारे सेपरेट व्हिडिओ सुद्धा आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कामाला येतील अशा अनेक प्लेलिस्ट मिळतील, त्या नक्की तुम्ही चेक करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.